आज उमेदवारी अर्ज माघारी घेता शेवटचा दिवस आहे. तुम्ही निवडणूक लढवणार ठाम आहात. हो, नक्की ठाम आहे. मी आता लोकांची भेटीगाठी घेऊनच आलोय. कालपासून भेटीगाठी चालू आहेत. लोकांचे फोन चालू आहेत. लोकांचे काही जे काही प्रश्न आहेत, त्यांचे काही निवेदन आहेत, ते माझ्याकडे येऊ लागलेले आहेत. आणि सगळी तयारी आमची झालेली आहे प्रचाराची. शरद पवारांनी काही वेळापूर्वी असं निवेदन केलं की ही निवडणूक बिनविरोध करावी अशी देखील इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते ज्येष्ठ आहेत, त्यांना वाटत असेल तर त्यांचं पक्ष वेगळं, आमचं पक्ष वेगळं. त्यांनी इच्छा व्यक्त केली, तेवढंच आता मला बोलायचं. रोहित पवारांनी काही वेळापूर्वी सपकाळ यांची भेट घेतली, उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची विनंती केली, यावर काय सांगा? ते काय चर्चा झाली काही माहिती नाही, पण रोहित दादांनी जे काही मुद्दा मी उपस्थित केला आहे की एफआयआर दाखल झाल्याशिवाय मी फॉर्म काढणार नाही, त्या संदर्भात रोहित दादांनी अत्यंत चांगले परखड मुद्दे आमच्या या गव्हर्नमेंटला विचारलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी अभ्यासपूर्व केलेला आहे. ते विधानसभेमध्ये होते. त्यांना काय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले ते त्यांनी सप्त्या साहेबांना सांगितलं असेल, त्या पद्धतीने ते भूमिका घेतली. शेवटचा काही तास राहिलेले आहेत फॉर्म माघार घेण्यासाठी. तुमची काय भूमिका असेल? काय पक्ष जो सांगेल त्या पद्धतीने ते भूमिका घेईल. पक्ष वरती हायकमांड आमचे सप्त्या साहेब जे काही भूमिका घेतील त्याला भूमिकेसाठी मागेल.